गायक राहुल खरे यांचा कार्यक्रम स्वर्गीय नारायण शेठ नामदेव मुंगाजी यांच्या 4थ्या पुण्यस्मरणानिमित्त नंदराज शेठ मुंगाजी यांनी कार्यक्रमाचे आयोजित केले होते। त्यावेळी येथे विविध मान्यवरांनी स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी यांचे दर्शन घेऊन कार्यक्रमाचा आनंद घेण्यात आला। तसेच सुप्रसिद्ध गायक राहुल खरे यांनी सांगितले यांच्या 4थ्या पुण्यस्मरणानिमित्त मला या ठिकाणी आमचे नंदराज शेठ यांनी आमंत्रित केलं। खरं तर या परिसराच्या बाबतीत खूप ऐकून आहे, खूप चांगले लोक इकडे, संगीताचे रसिक लोक, संगीताची जाण असणारे लोक आणि कलाकार पण चांगले कलाकार या परिसरामध्ये आहेत। आणि मी तर स्वतःला भाग्यवान समजेल की इतक्या दुरून म्हणजे जवळजवळ 400 किलोमीटरवरनं कन्नड माझं तालुका आणि तिथे माझं भोकनगाव, इतक्या दुरून मला या ठिकाणी नंदराज शेठ यांनी आमंत्रित केलं। स्वतःला भाग्यवान समजेल की या सर्व मंडळींसमोर मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली। आणि खरंच मुंगाजी कुटुंबाचे विशेष कौतुक यासाठी करेल की आम्ही कार्यक्रम करतो, परंतु इतकं छान असं भजनासाठी, कीर्तनासाठी आणि हे कुटुंब, मुंगाजी कुटुंब हे अनेक वर्षापासून या संत सेवेमध्ये, भजन सेवेमध्ये, कीर्तन सेवेमध्ये, आपण अभंग गायलाच की भाग्यवंता घरी भजन कीर्तन, तर त्या उक्तीप्रमाणे, त्या अभंगाप्रमाणे हे कुटुंब काम करतंय, कार्य करतंय। तर हे विशेष कौतुक या कुटुंबाचं आहे। आणि खरंच या कुटुंबाचा एक सदस्य म्हणजे आजपासून त्यांचा मी एक सदस्य झालोय की या कुटुंबाचा सदस्य होण्याचा भाग्य मला लाभलं आणि मला खूप आनंद वाटला आणि खरंच खूप कौतुक या कुटुंबाचं आहे। ऍक्च्युली मी खूप ग्रामीण कुटुंबातील आहे, परंतु मी 2013-14 या साली गौरव महाराष्ट्राच्या या रियालिटी शो मध्ये गेलो होतो। आणि त्या रियालिटी शो मध्ये गेल्यानंतर काय होतं की जेव्हा जेव्हा चॅलेंजेस येतात तेव्हा माणूस स्वतःला प्रिपेअर करतो। आणि त्या रियालिटी शो मध्ये गेल्यानंतर आम्हाला भरपूर सुफी किंवा हिंदी गाणी गायचा प्रसंग आला। त्यावेळेस माझा थोडा गाण्यामध्ये गावंढळपणा होता, परंतु आमचे तिथले जे मेंटॉर होते मिलिंद जोशी सर, त्यांनी मला आरशासमोर उभं राहून स्वतःला गाणं सांगायचं, अ आ इ ई क ख ग ग या सगळ्या गोष्टी प्रोनाउन्सिएशन साठी माझ्याकडून करून घेतल्या, शब्द स्पष्ट उच्चार व्हावा याच्यासाठी करून घेतल्या। त्याच्यानंतर उर्दूचे काही शब्द याचा अभ्यास करून घेतला। त्याच्यामुळे आज मी हिंदी चांगल्या पद्धतीने गाण्याचा प्रयत्न करतो। आम्हाला अतिशय दुःख वाटतो। आम्हाला वडील सोडून गेल्यापासून आम्हाला 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि खरोखरच माझे वडील हे समाजसेवक होते आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी हा हरिनामाचा हा गजर नेहमी करीत असतो। आज वडिलांच्या 4थ्या पुण्यस्मरण निमित्ताने आज मी कित्येक दिवस विचार केला होता का राहुल खरे साहेबांना आता इथे बोलवायचं, हे माझ्या मनात ठरलं होतं। कारण आपला 21 दिवसाचा गणपती असतो, त्यामध्ये नामवंत सर्व महाराष्ट्रातील कलाकार या व्यासपीठावर येऊन गेलेले आहेत। आणि आज खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी नंबर काढलेला आहे हे हा माणूस युट्यूबच्या माध्यमातून आम्ही बघत होतो, पण आज खऱ्या अर्थानं आम्ही एक फोन केला, मी मागं 26 तारखेला आपल्याला भजन ठेवत आहे, परंतु काही कारणातून मला गणपतीमध्ये भजन ठेवता आला नाही। पण मनाने जिद्द ठेवली होती का राहुल खरे साहेबांना मी या व्यासपीठावर आणीन की माझे वडिलांची पुण्याई, त्या पुण्यती निमित्ताने मी त्यांना फोनवर कॉल केला, साहेब मला 4 तारखेला हे भेटेल का? साहेब बोला हो आहे। म्हणलं बोला ताबडतोब त्यांना आम्ही फोन केल्यानंतर सांगितलं मी येतो। ताबडतोब मी 2 ते 3 दिवसामध्ये बॅनर लावले आणि सर्वकडे नातेगोत्यांना फोनवर मी कॉन्टॅक्ट केला, आमंत्रण देता येणार मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्वांना कळवतो। प्रत्येकाने 4थ्या पुण्यती निमित्ताने सर्व इथे उपस्थित राहा। आणि खऱ्या अर्थानं आज जसा एक विठुरायाच्या चरणी पंढरीमध्ये दुमदुमली पंढरी, त्या पद्धतीने आज माझ्या या घरी माझ्या वडिलांच्या पुण्यती निमित्ताने आज सतत 3 वर्ष मी कीर्तन ठेवले होते आणि जोड सुपारी सुद्धा मी दरवर्षी ठेवतो। परंतु अंधो एकच भजन आपण चांगला नामवंत भजन आपण ठेवलेला आहे आणि खरोखरच 3.5 तास हरिनामाचा गजर मध्ये आज माझ्या वडिलांना खरे भावपूर्ण श्रद्धांजली हे भजना स्वरूपी आज अर्पण झालेली आहे। उमगाया
माळ घडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर लईया बगड हाय गड्या घुमगाया वापर घुमगाया वापर लईया बगड हाय गड्या घुमगाया वापर